नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, कुंभवडे गावातील बानेवाडीतील या मैदान आहे इकडे उंबळट भाग म्हणून. आणि इकडे ओरमचे मॅची आज 4 षटकांचे भरलेले तिकडे. आणि हा संघ पूर्ण खारेपाटण पूर्ण तालुक्यातील संघ येणारच आज खेळक इकडे. आणि हा आमचा उंबळट भाग आहे इकडे असो मैदानातो. बघा पूर्ण असो परिसर आहे इकडे. आता इकडे मंडळाची माणसं पण येलेली आहेत इकडे. थोड्या टायमात आता मॅची चालू होणार आहेत. असा पूर्ण ग्राउंड हा पूर्ण असा. हे बघा असं पूर्ण ग्राउंड आता थोड्या टायमात मॅची चालू होतील. तर पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे. धन्यवाद. हे बघा, आता टुर्नामेंटची मॅची इकडे चालू आहेत. आणि इकडे हॉटेलला बटाटा वड्याचा आणि हे पाटील म्हणते आता इकडे तळतात बटाटे वडे. यांच्या हातीखाली असतात माल वाहतो हे करून तयार करून देऊ. असा इकडे हॉटेल आणि इकडे मॅच चालू आहे. बघा हॉटेलला काय यांची तयारी चालू आहे ती बघा. जरा वडे बघूया किती झालेले आहेत ते. बघा असे वडे एकदम तिने असे तयार केलेले आहेत. आज सकाळपासून धंदा चांगला होता. असा त्यांचा हॉटेल घेतलेला इकडे. हे बघा आपल्या खेड्यातली हॉटेल बघा कशी असतात ती जमिनीवर. आणि इकडे चालू आहे क्रिकेट मॅच. लेग साईडच्या क्षेत्रामध्ये बघायचं आहे. दरम्यान चेंडू 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्या झालेली आहे कोंढेदर संघाची म्हणजे 8. 2 बाद 8. दुसरं षटक चालू असताना रोहित येते. पुन्हा एकदा प्रणय खेळण्यासाठी सज्ज. बघायचा समोर आहे म्हणजे रोहित. राईट आर्म राऊंड विकेट मारा फेकतोय तो प्रणयसाठी. आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतोय तो म्हणजे प्रणयसाठी रोहित. राईट आर्म राऊंड विकेट मारा फेकतोय प्रणयसाठी. आता मात्र चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हळूहळू पद्धतीने ढकललाय. बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू. दरम्यान 1 धाव घेत आहे. त्या एखाद्यावरती समाधान मानावं लागणार. धावसंख्या येते ती म्हणजे 2 बाद 9. दुसरं षटक चालू असताना बघा इकडे मॅची बघण्यासाठी इकडे पब्लिक दरवर्षीप्रमाणे या इकडे फॅन्सात आंब्यात असा बसलेला आहे इकडे. आमचे निशाणपाणी आहेत. असा पब्लिक जंगलात बसलेला असता मॅची बघू का. असे प्रत्येक जण हे बघा इकडे वेगवेगळ्या ठिकाणी असे बसलेले आहेत. बघा कुंभवड्याच्या आता मैदानावरती इकडे फायनलचो क्रिकेट सामना आता चालू होता फायनलसाठी. नियोजन चालू आहे इकडे. आता फायनलचा गेम चालू होणार थोड्या टाइम. आता टॉस आता उडवतात फायनलसाठी. बघा फायनलसाठी आता इकडे कारशिंग यांनी आता टॉस जिंकलेला. हे कारशिंगची मंडळी इकडे. आणि हे कोण तड हे आता मैदानावर ताबो घेतात इकडे. पहिलाच चेंडू आणि मला वाटतं त्यांचं खूपच बाहेरून जाणारा चेंडू त्यांचं नो घोषित करतायत. आणि फायनलचा सामना चालू झालेला जोरात अगदी. आणि पब्लिक इकडे आनंद घेतात झाड्या बॅटात बसवून.
गोलंदाज आहे तो म्हणजे आता मात्र लेफ्ट साईडला हळूवारपणे तटवलेला आहे चेंडू जातो डिक्लेरेशनच्या बॉक्समध्ये आणि 2 धावा डिक्लेरेशन बॉक्समध्ये मिळत आहेत. त्या 2 धाव्याने धाव संख्या होते ती म्हणजे 4 हळूवार पद्धतीने लॉंगांच्या क्षेत्रात चेंडू ढकललेला आहे. दरम्यान 1 धाव येत आहे दोन्ही फलंदाज एका धावाचे समाधान मानावं लागत आहे. संदेश आपल्या बॉलिंगकडे आता मात्र स्ट्राईक गेला आहे तो म्हणजे आपल्या उंबरठ मैदानावरती आनंद घेतो पब्लिक पूर्ण असा गोल बसलेला आहे इकडे प्रत्येक झाडातनं. संदेशाच्या पुढील चेंडू खेळणारा म्हणजे जयेश बघायचा आता मात्र चेंडू गावायचा होता परंतु मला वाटतं डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने जातो चेंडू दुसऱ्या धावासाठी परत जवळजवळ मला वाटतं 2 धावा घेत आहेत. पब्लिकडे बसलेला इकडे दगडावर काही गाडग्यावर. पहिलं शतक चालू असताना काशिंगे संघाकडून आणि मला वाटलं पहिलं शतक चालू असताना धाव झाली ती म्हणजे 7 बिनबाद 7. पुन्हा एकदा संदेश आपल्या बॉलिंगकडे समोर आहे तो म्हणजे जयेश बघायचा जयेश करण्यासाठी सज्ज पुढील चेंडू संदेशाचा आता मात्र हळूवार पद्धतीने ढकललेला मला वाटतं आणि जवळजवळ दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय. पहिला आघात पोचतोय तो म्हणजे कोंडेकर संघाला 8 या धाव संख्येवरती. पहिलं शतक चालू असताना संदेश आपल्या बॉलिंगकडे त्याची जागा नवीन फलंदाज आला आहे तो म्हणजे परेश बघायचा परेश आपली जागा निश्चित करून खेळण्यासाठी सज्ज पुढील चेंडू आणि मला वाटतं लेग साईडचा खूप गरम जाणारा चेंडू त्यांचं सर घोषित करतायत. अतिरिक्त धाव मिळत आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 9 1 बाद 9. पुन्हा एकदा संदेश आपल्या बॉलिंगकडे 7-8 बॉलांचा रन घेऊन राईट ओव्हर विकेट मारा फेकतोय तो म्हणजे परेशसाठी परेश खेळण्यासाठी सज्ज बघायचा आता मात्र चेंडू आलेला आहे आणि झेल खाली जवळजवळ 2 ते 3 प्लेयर आहेत आणि मला वाटतं झेल केलेला आहे. समोर फलंदाज तो म्हणजे युवराज बघायचा युवराज खेळण्यासाठी सज्ज संदेशाच्या फलंदाजी हळूवारपणे तटवलेला आहे आणि मला वाटतं रनआउट होण्याची संधी होती परंतु स्पीड झाल्या कारणाने रनआउट चेंडू पहिलाच चेंडू आता मात्र लेग साईडला चेंडू वळवलेला आहे बघायचा दरम्यान मला वाटतं डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जाणार आणि बघायचा पुढील चेंडू मारायचा होता परंतु नीट बॅटच्या टप्प्यात येत नाही आहे चेंडू आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू चिरंजीव फेकतोय. मला वाटतं चेंडूवर धाव होऊ शकत नाही. धाव संख्या म्हणजे 12 2 बाद 12 दुसरं शतक चालू असताना पुन्हा एकदा चिरंजीव आपल्या बॉलिंग याकडे पुढील चेंडू चिरंजीव आता युवराजसाठी युवराजाने प्लॅन केलेला चेंडू बघायचा आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि मला वाटतं चेंडू 6 धावांसाठी एक घणाघाती असा षटकार खेचला तो म्हणजे युवराजाने आणि आपल्या संघाला झपाट्याने पुढे नेऊन टाकलं ते म्हणजे 16 या धावसंख्येवर 18 या धावसंख्येवरती 2 बाद 18 दुसरं शतक चालू असताना पुन्हा एकदा युवराज खेळण्यासाठी सज्ज समोर आहे तो म्हणजे चिरंजीव बघायचा चिरंजीव राईट मोरती विकेट मारा फेकतोय तो म्हणजे युवराजसाठी पुन्हा एकदा मारायचा होता परंतु डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने चेंडू आदळतोय झाडामध्ये आदळतोय एक धाव घेत आहे दरम्यान एखाद्या व्यक्ती समाधान मानावं लागत आहे धाव संख्या होते ती म्हणजे 19 2 बाद 19 पुन्हा एकदा चिरंजीव आपल्या बॉलिंगकडे समोर आहे तो म्हणजे युवराज बघायचं धाव संख्या म्हणजे 19 2 बाद 19 दुसरं शतक चालू असताना राईट मोदी विकेट मारा फेकतोय तो युवराजसाठी युवराज खेळण्यासाठी सज्ज चिरंजीवाचा गोलंदाज लॉंगांच्या क्षेत्रात बघायचा झेल खाली आणि मला वाटतं झेल पार युवराज चिंगा पार झालेला आहे
धावसंख्या येतोय ती म्हणजे 19 वरती 3 बाद झालेले आहेत. समोर आहे तो म्हणजे प्रणय. बघा काय प्रणयाला काही चेंडू समजत नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. प्रणय काय समजू शकत नाही. दरम्यान षटक संपलेलं आहे. 2 षटक समाप्ती असल्यावर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19 कोंडियेतर संघाची. चालू असणारा सामना कोंडियेतर वर्सेस कारशिंगे यांच्यामध्ये चाललेला आहे. 3 षटकाचा सामना. हा फायनलचा सामना असेल. नाही आहे वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरा षटक फेकणार आहे तो परेशसाठी. परेश आपली जागा निश्चित खेळण्यासाठी सज्ज. बघा त्या नयनेचा पहिलाच चेंडू परेशसाठी आणि धावचित होतोय प्रणय आणि पंच स्वर घोषित वाईट घोषित करतायत. एक रनआउटची विकेट आपली गमावून चौथा आघात पोचतोय कोंडियेतर संघाला 20 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू असताना आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे प्रथमेश. त्या बॉलिंगकडे बघायचं समोर होतो म्हणजे प्रथमेश. मला वाटतं तुमच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू पंच नो घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते. एक चेंडू वाढतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 21. 4 बाद 21. कॉमेंट्री तिकडे चालू आहे. इकडे खेळतात पोरगे. प्रथमेश खेळण्यासाठी सज्ज. राईट अँड राऊंड विकेट मारा फेकताय नाही. आता मात्र पुन्हा एकदा ग्लान्स केलाय. चेंडू बघायचा. चेंडू डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने झाडामध्ये येतोय आणि दरम्यान मला वाटतं मैदानाच्या बाजूने इकडे रोड आहे. इकडे गाडी पण येतात बघा. इकडे खेळ थांबवला जाता आपल्या बॉलिंगकडे समोर होतं म्हणजे प्रथमेश आणि इकडे आता खेळ चालू आहे. इकडे पुढील चेंडूचा सामना करणार आहे म्हणजे प्रथमेश. आणि मला वाटतं एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरती धावसंख्या असेल ती म्हणजे 24. 4 बाद 24. तिसरं षटक चालू आहे. प्रथमेश बघायचा. प्रथमेश खेळण्यासाठी सज्ज येण्याच्या गोलंदाजीवर. आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्या ब्लँक स्पॉटवरून थोडासा उचली घेणारा चांगल्या पद्धतीचा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. या चेंडूवर मात्र धाव होऊ शकत नाही. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24. 4 बाद 24. तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा नयन आपल्या बॉलिंग कडे. पुढील चेंडू आता मात्र ग्लान्स केलेला आहे. मला वाटतं स्ट्रेट टाय पद्धतीने लॉंग लाईनच्या क्षेत्रात आणि भेदघात. 5वा आघात पडतोय कोंडिये संघाला 24 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आणि मला वाटतं देसाईचा खूप धाव चेंडू झाला. एक अवांतर धाव मिळते संघाला. धावसंख्या झालेली आहे म्हणजे 25. 25 लॉस ऑफ 5 विकेट. पुन्हा एकदा नयन राईट आउट विकेट मारा फेकतोय तो म्हणजे युवराजसाठी. युवराज खेळण्याचा चेंडू युवराज काही समजू शकत नाही चेंडू आणि मला वाटतं आपली विकेट टाकतोय आणि 6वा आघात पोचतोय कोंडियेतर या संघाला 25 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय. काही चेंडूचा खेळ बाकी बघायचा आहे. धावसंख्या येतोय ती म्हणजे 25. धावसंख्या होतोय ती म्हणजे 25. 7 बाद 25. 3 षटका अखेरीस 26 धावांचं मापकचं आव्हान ठेवलेलं आहे कारशिंगे संघासमोर. कोंडियेतर या संघाने केवळ 3 षटकामध्ये आता 25 धावा केला नाही. 26 धावांचं मापकचं आव्हान ठेवलेलं आहे. बघायचं महेश वारी यांनी ताबडतोब कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. महेश वारी पब्लिक इकडे गचागच भरलेला इकडे मैदानावरती. असा कोण गडक्यावरनं बसून इकडे आनंद घेतो. तिकडे इकडे गडक्यावर बसून असा गोल पब्लिक बसलेला इकडे. पाठीमागे इकडे लेडीज पण होत. माणसं बसलेली होत. बघा मॅच बघण्यासाठी कैसून झाडात ना पण तिकडनं बघतं तिकडनं.
आता गोल मैदानावर इकडे पब्लिक बसलेला आहे इकडे पूर्ण असं. कारशिंगेवाडीतली आता मैदानात पहिलीच जोडी उतारलेली आहे इकडे. आता जवळजवळ काळोख होईत इलेलो हा आणि मॅच इकडे चालू हा. चांगले शॉट मारला ना, गेल सुटलेलो आता तिकडे. बघा मैदानावरती आता इकडे पब्लिकला आनंद घेतो तिकडे मॅचीचा.
प्रत्येक गडग्यावरती पब्लिक बसलेला इकडे मैदानाच्या भोवतीने सगळी पब्लिक आनंद घेतो तिकडे कॅचीचो शॉट मारता इकडे पण ग्राउंड शॉट मारता त्या दगडात गेलेलो बॉल इकडे त्याच्यामुळे अडका येता इकडे काय बघा कायदा मैदानावर कसा आनंद घेतात तो बघा कोंडेतोड आणि कारशिंगे यांची आता फायनल जवळजवळ आता शपथ दिलेली आहे आणि जवळजवळ आता कोंडेतोडवाले आता फायनल मारणार दिसता आता चिन्ह आता पक्षी पण आपापल्या घरी चाललेले तिकडे बघा वरती आता काळोखोय दिलेलो जवळजवळ या मैदानावरती उंबरठ मैदानावरती कोंडेतोड यांनी आता फायनलची मॅच जिंकलेली आहे आणि आनंद घेतात मैदानावरती कोंडेतोड यांनी आता फायनलचो गेम मारलेलो इकडे आणि पोरगे इकडे आनंद घेतात इकडे पूर्ण आनंद घेतात इकडे मैदानावरती आपल्या कुंभवड्याच्या मैदानावरती
गणपती बाप्पा काय आनंद घेतात मैदानावरती. हा आनंद आपण कोकणातच बघू शकता. किंवा असो आनंद सुभाष गुरव याने लाईव्ह ऍक्शन मध्ये आमचं सर्व हे प्रेक्षेपण केलेलं आहे, तरी त्यांना सबस्क्राईब करायचं आहे हे विसरू नये. कोंढेगड आणि काशिंगे या संघाने सुभाष गुरव कोकणी राजा युट्यूब चॅनलचे चाहते सुभाष गुरव संघाचा कर्णधार याने घ्यायचा येऊन. तसेच हे पारितोषिक मुंडे मंडळाला सर्व जे टीम आले त्यांनी चांगलं असं सहकार्य केलं आणि असंच मोलाचं सहकार्य करावं. खेळाडूवृत्ती दाखवावी प्रत्येक प्लेअरनी, कुठलाही अनर्थ करू नये. कोंढेकरचा गोलंदाज प्रथमेश याने आपलं मला वाटतं महेश गुरव याने घ्यायचं आहे. महेश गुरव गुरवाडी नंबर घेतला त्यांचा. उत्कृष्ट महेश गुरव यांनी स्वीकारायचं आणि त्यानंतर मला वाटतं उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे ती म्हणजे प्रथम कारशिंकर त्याने घ्यावे. प्रथम कारशिंकर याचं पारितोषिक घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली होती प्रथम कारशिंकर याने. एक पारितोषिक मला वाटतं दिनेश मुंडे यांनी घ्यायचं आहे. त्याला दिनेश मुंडे त्यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक घेतो आहे तो म्हणजे प्रथम कारशिंकर. त्याचा हार्दिक हार्दिक स्वागत मंडळाच्या वतीने धन्यवाद. त्यानंतर मला वाटतं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे पटकावण्याचे म्हणजे कोंढेकड या संघाने, तरी त्यांचा कर्णधार कोण असेल त्याने ताबडतोब येऊन आपलं एक नंबर आणि शैलेश मुंडे हे त्यांना माल करणार आहे. शैलेश मुंडे यांच्याकडून प्रथम पारितोषिक स्वीकारताना कोंढेकडचा कर्णधार बघा. कोंढेतड यांनी आता पहिला बक्षीस मारलेला आणि आता मैदानावरती त्यांचा आता मी फोटो वगैरे घेतोय हो तुमका मी दाखवणार आहे. आता मैदानावरती चालले तिकडे ट्रॉफी घेऊन पहिला बक्षीस. आणि कारशिंगे यांनी दुसरा बक्षीस मारलेला इकडे. ते पोरगे इकडे येतात मैदानावरती आपल्या उमळट मैदानावरती. हे बघा एक क्रिकेट सामना 2024 या सालात झालेली आपल्या मैदानावरती. आणि कोंढेतड यांनी हे पहिलंच बक्षीस मारलेलं इकडे आपल्या मैदानावरती उमळटवर. आणि पोरगे इकडे मैदानावरती आनंद घेतात इकडे. कोंढेतड विरुद्ध कारशिंगा. बघा पहिलाच बक्षीस मारलेला इकडे कोंढेतडीतले राजापूर कोंढेतड आणि कारशिंगे पूर्ण खेळाडू आहेत इकडे. हे बघा पहिलाच बक्षीस मारलेला कोंढेतड आणि कारशिंगे यांनी दुसरा बक्षीस. आणि आपल्या मैदानावरती आनंद घेतात पोरगे तिकडे. काय आनंद घेतो तो बघा आपल्या कुंभोड्याच्या मैदानावरती उंबळट भागावर पोरगे एकदम आनंद घेतो. गणपती बाप्पा महाराज की जय, बजरंग बली की जय. काय आनंद घेतात आपल्या उंबरठ मैदानावरती आहेत पोरगे.
काय आनंद घेतात तो बघा आपल्या उमरट मैदानावरती पोरगे तिकडे पहिल्याच बक्षीस मारलेलं आपल्या कुंभोड्या गावाचा. गंगूदेव महाराज की पाहुण्याकडे म्हणजे ठेव म्हणून हे बघा हे आमचे कोच होता इकडे मंडळाचे कोच कोणते तटचे कोच होते. त्याचं नाव कसं नितीन टिलोटकर म्हणून कोच होते मंडळाचे. आणि फायनल मारलेली आता आज. माहिती सांगतो सुजलाची तो भरता हे खास मुंबईवर नाही लिहिले क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या कोकणात. आणि ह्या मैदानावर जो खेळणार तो माणूस काही मुंबईमध्ये पण शहरात खेळू शकता. सांगू शकत नाही त्याच्या व्यतिरिक्त कोण आहे त्याच्यावर पण हेच मारणार तू. सीझन खेळतात भारी उठतो गोलंदाज आणि भारी खेळाडू आणि त्याची पण भरपूर घेतलेली आहेत. एकदम लेझर आहे, प्रोफेशनल आहे आमच्या गावातलो एक नंबर खेळाडू आणि हा खास मुंबईवरनं खास मुंबईवरनं स्पेशल मागवलेले होते खेळाडू. मुंबईवरनं खास मागवलेले सीझनच्या बॉलने खेळणारा माणूस आहे. आज बघा आपल्या मैदानावर मुंबईवर नाही पण इकडं बघ मुंबईवरनं मागवलेलं पण इकडं बघ कोंडीतडे इकडचे खेळाडू आहेत आणि त्यांना मी आता विचारतोय तुमचं नाव कसं. जय तुम्ही आता कुंभोड्यात तुम्ही आता मॅच खेळू केलेला त्याच्याबद्दल जरा माहिती सांग. हा आनंद तुम्ही कुंभोड्यामध्ये कसा घेतलाय आणि ट्रॉफी कशी जिंकली. तुमच्या सामने कोण सामने होता. कारशिंकरी होते ना. हो कुंभोड्यात आम्ही पोरं सर्व एकजूट करून आलो. पोरं आम्ही सर्व खेळणारी पोरं आहोत. आमची मैदान पण चांगलं होतं. तिथे आमच्या बॉलरनी पण साथ केली, बॅटिंग केली, खेळाडूंनी त्याची जिंकली असे सर्व खेळाडू चांगले खेळतात. त्यावर सर्व खेळाडूंचे अभिनंदन करू शकतो आणि मैदान पण चांगलंच आहे. आतापर्यंत तुम्ही काही काही ट्रॉफी मारल्यास आतापर्यंत आम्ही गोवात 1 नंबर मारलं होतं. परत दोनविड्यामध्ये 2 नंबर मारलं होतं. ह्याच संघाबरोबर होतं. आता टुर्नामेंट भरवल्या त्या संघाबरोबर आणि पराजित झालो होतो आम्ही. पुन्हा एकदा त्याच दिवसात नंतर आम्ही गेल्या वर्षी आम्ही इथे मोठी चॅम्पियन ट्रॉफी होती कुंभवड्याची, तिथे 1 नंबर मारला होता 30,000चा. आणि आता खेळाडू तुम्ही मुंबईत तुमचे पोरगे मागवलेले होते. मुंबईतून पण पोरगे आले. मुंबईत पण पोरगे गेलेले तिकडे खेळू. आणि आता या कुंभवड्याच्या बानेवाडीच्या मैदानावरती त्यांनी आता ट्रॉफी मारलेली आहे मोठी पहिलाच बक्षीस. आणि आनंद हा 2024चा पूर्ण कोंडतड त्यांना मिळालेला आहे आपल्या कुंभवड्यातून. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. येतो मी बबलू बरोबर. आपण काय करू नको. नमस्कार मंडळी, तो जर व्हिडिओ आवडला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.